बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेवर यांचे आरोप होत आहेत आणि त्या आरोपाचा सिलसिला अजून सुद्धा चालू आहे। जवळपास 2.5 महिने या प्रकरण झाले। त्यानंतर अंजली दमने यांचे आरोप प्रत्यारोप धनंजय मुंडे यांच्यावरती सुरूच आहेत। त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट गुंतत सदावर्ते सर, काल अंजली दमने यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, आज पण घेतली आणि सांगितलं की धनंजय मुंडे यांनी 200 कोटीचा घोटाळा केला। कुठलाही GR न काढता त्यांनी पैसे शासन निर्णय नसताना किंवा मंत्रिमंडळाची बैठक न होता 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मला असं वाटतंय अंजली दमने यांच्या ह्या खोट्या आणि भटक्या विमुक्ताचे नेते असलेल्या धनंजय मुंडे यांना कोणत्यातरी विरोधी पक्षाच्या फुसलावणीवरून किंवा कुणाच्या तरी चुकीच्या फीडिंगवरून किंवा ब्रीफिंगवरून जे त्यांनी हे सगळं बदनामी चालवलेली आहे, त्या बाबतीमध्ये म्हणजे शोषित, वंचित, भटक्या विमुक्तांचं काम करणारा माणूस म्हणून मी अंजली दमने यांचा बोंब मारून निश्चित करतो, ओ. कारण अशा प्रकारचं एखाद्या समाजाला, एखाद्या भटक्या मागास धनंजय मुंडेसारख्या माणसांना त्रासून टाकणं आणि काहीच सत्यता नसताना, काहीच त्याच्यामध्ये सबस्टन्स नसताना आणि एका म्हणजे कृती कार्यक्रमातून एक कार्यक्रम लावायचा म्हणून करत राहणं, सातत्य ठेवणं आणि त्याच्यामध्ये कागदपत्र जे आपल्याला चीप पब्लिसिटीसाठी वापरता येतील असे एकालके कागद दाखवणं, जेव्हा की इतरही कागदपत्र त्यांच्याकडे असतील, जेव्हा डोमेनमध्ये हे सगळे पेपर आहेत पब्लिक डोमेनमध्ये, तर इतर डॉक्युमेंट का दाखवण्यात येत नाहीत जे सत्यतेचे डॉक्युमेंट आहेत। आणि त्याच्यामुळं कुठेतरी कडी जोडण्यासाठी, कुठेतरी सनसनाटी ठेवण्यासाठी हे सगळं केलं जातं आहे का, याचा तपास होणं आवश्यक आहे। कारण मला असं वाटतं की त्या बोलत बोलत विरोधी पक्ष आणि याच्यापर्यंत बोलतात, लोकसभेमध्ये विषय उठला तर ते लोकसभेतले जे लोक आहेत ते जे जर यांना जर एवढी माहिती आहे लोकसभेतली विरोधी पक्षातली, तर कोण आहेत ते विरोधी पक्षातले? सुप्रियाताई आहेत का? यांनी आता धाडसानं सांगावं। आणि सुप्रियाताईंनी सुद्धा जर खरोखरच असं चुकीचं असेल तर त्यांनी हिंमत दाखवावी। रेफरन्शियल काम का करत आहेत? रेफरन्शियल काम करू नका ना। मला हे म्हणायचं आहे, आमच्या धनगराचं, आमच्या हाडामासाचं लेकरू जे आहे याच्यामध्ये लातूरमध्ये गेलं, सोट कुटुंबातलं, ते जीवच आहे ना। तशाच प्रकारचा जीव आमचा नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये सुद्धा एका मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या माणसाचे 2 तुकडे केले, ते सुद्धा जीवच आहे ना। आमचा परभणीमधला आमचा सूर्यवंशी, आमच्या रक्ताचा, अरे वडार समाज आमचा, आमचा ताड भाऊ, आमच्या सगळ्या राहणीमानात सगळ्या सोबत राहणारा, तिथं तेही आमचाच माणूस आहे। तिथं जाऊन पत्रकार परिषद बसून घेणं आणि त्याच्यावर एखादा कृती कार्यक्रम, त्याच्यावर मी लक्ष ठेवून राहील असं म्हणणं, असं धाडिष्ट्य नाही दाखवायचं। आणि ह्या अशा गोष्टी कशा येतात अंजली दमने यांकडं? मग सुप्रियाताईंनी तरी सांगावं का येतात ह्या गोष्टी, धाडस दाखवावं। हां अहो, धाडस दाखवावं। धाडस नसेल तर ह्या कृती गोष्टी, अशा कार्यक्रम कार्यक्रम व्हावं असं टिकत नसते। आणि ह्या गोष्टीला कोणी थारा देत नाही महाराष्ट्रामध्ये। त्यातल्या त्यात कष्टकरी, वंचित, भटका, विमुक्त, अनुसूचित जाती जमातीचं तर देणारच नाही। सत्यता काय हे तर पडताळून पाहायला पाहिजे। आणि ज्या प्रकारे एखाद्या भटक्या विमुक्ताला बदनाम केलं जातं आहे, अगदी तुम्हाला सांगतो, मी आज तुमच्यासमोर पुरावे ठेवणार आहे। मला सगळ्यात अगोदर तर दमने या बाईला विचारायचं आहे, भारताचं संविधान मान्य आहे का? आणि भारताचं संविधान ज्याला मान्य असतं त्यालाच या देशात राहण्याची मुभा असते। भारताचं संविधान मान्य नसेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर स्वतःचा मी बडेजाव करेल असा अधिकार नसतो। संविधान आधी मान्य करायचं। दमने या 166 संविधानाच्या तरतुदीखाली रूल ऑफ बिझनेस आहे। रूल ऑफ बिझनेसच्या रूल 9 खाली मंत्र्यांना काय अधिकार आहेत, मी त्या अधिकाराच्या पलीकडे जातो आम्ही। त्यांचं म्हणणं जे आहे की कापूस, सोयाबीन व इतर तेल बियाणे जी पिकांची जी उत्पादनता वाढ व मूल्य साखळी विकासासाठीच्या विशेष कृती योजनेच्या बाबतीमध्ये ते जे म्हणजे अतिरिक्त निधी 500 कोटी रुपयाची जी तरतूद केली, त्याच्यातून ते जे आरोप करत आहेत त्या आरोपामध्ये तथ्य याच्यासाठी नाही। ते म्हणत आहेत की म्हणजे डायरेक्ट
याच्यासाठीच पाठवलं, खरेदीसाठी किंवा याच्यासाठी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी, असा त्यांचा मतितार्थ आहे. मला त्यांना सांगायचं आहे की 23 तारखेला ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये हा विषय आला अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा, त्यावेळेस मुख्यमंत्री होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यावेळेस इतर मंत्री महोदय होते. तिथं हा विषय आल्याच्या नंतर त्या रूल्स आणि प्रोसिजरप्रमाणे स्पष्टपणे जे आहे त्या 23 तारखेला जो विषय झाल्याच्या नंतर जे आहे आउटवर्ड नंबर टाकून मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या खालच्या डेस्कवर ही नोटिंग पाठवली की 23 तारखेला जे आहे असं मंत्रिमंडळामध्ये चर्चा झालेली आहे, असा विषय झालेला आहे. जेव्हा 23 तारखेला ही नोटिंग झाली, मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय झाला, त्यानंतर डायरेक्ट याला इफ्कोला पाठवलं का? तर नाही. तुम्हा पत्रकारांच्या डोळ्यात धूळ झोक करण्यात आली, तुमच्या पत्रकारांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी गुमराह होईल चीप पब्लिसिटीसाठी. तसं डायरेक्ट झालं नाही. तर 29 तारखेला दुसरी कॅबिनेट दिसते. 19 सप्टेंबर 2024ला 23 सप्टेंबरचा जो निर्णय झाला तो कन्फर्म होतो. आणि तो कसा कन्फर्म होतो तर त्याचाही पुरावा आहे आमच्याकडं. 29ला जी बैठक होते ती बैठकीची जे कॉपी असते ती 30 तारखेला कोणाकडे जाते? 29 तारखेला चीफ सेक्रेटरींकडे जाते. आणि 30 तारखेला चीफ सेक्रेटरी ज्यांना आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळेस मंत्रिमंडळ सचिव म्हणतो, तो हा पुरावा घ्या. ह्या इथे मुख्य सचिव, सन्माननीय IAS अधिकारी आणि मुख्य सचिव असलेल्या श्रीमती सुजाता शोनिक यांची स्वाक्षरी आहे. आणि 23 तारखेला मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या बाबतीतला कन्फर्मेशन 29 तारखेच्या बैठकीत झाल्याबाबतचं 30 तारखेचं त्यांचं पत्र आहे. इथं मी राईट केलेलं आहे कृषी विषय, हे पहा इथं सचिव कृषी सचिव मी मार्क केलेलं आहे तिथं पेननी. आता हे पत्र त्यांनी कन्फर्मेशनचं पाठवल्याच्या नंतर त्या पत्रासोबत 23 तारखेला काय निर्णय झाला होता ते सुद्धा त्या पत्राला जोडून दिसतो. म्हणजे 500 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद. अरे शेतकरी आहोत आम्ही, अरे ज्याला शेती कळते, अरे काय असतंय पेरणं, काय असतंय उपटणं, काय असतंय बांधणं, अरे काय असतंय निंदणं, अरे काय असतंय तोडणं, हे कळण्यासाठी अंजलीबाई लय त्रास सहन करावं लागतंय. भुईमुगाच्या शेंगा काढताना किती माती जात असते हे की नाही तिथं बसल्याच्या नंतर जमिनीवर कळत असतंय. अरे त्याच्यासाठी शेतकरी व्हावं लागत असतंय. नुसतं काहीतरी खोट्या गोष्टी बोलल्यानंतर होत नसतंय. डंके की चोट पे सांगतो, चुकीचं खपवून घेणार नाही. त्यातल्या त्यात मागासवर्गीय, भटक्या, वंचित समूहाबद्दल तर बिलकुल खपवून घेणार नाही. त्यापुढेही म्हणजे सुजाता शोनिकांनी हे पत्र 30 तारखेला पाठवल्याबरोबर निर्णय झाला का? नाही. तर तो निर्णय रितसर 8 ऑक्टोबर 2024ला झाला, शासन निर्णय. त्याच्यामध्ये ही तरतूद करण्यात आली 500 कोटीची. आता मला सांगा, अधिकची शेतकऱ्यांच्या हितासाठीची इफ्कोच्या माध्यमातून जी कारवाई करायची आहे किंवा इफ्कोला शेतीविषयक जे शेतकऱ्यांना सुलभ मिळावं, शेतकऱ्यांना सोयीचं व्हावं, ह्याच्यासाठीची ती संस्था आहे. त्या संस्थेपेक्षा हुशार झालेत का? सुजाता शोनिकांपेक्षा हुशार झाल्यात का? सुजाता शोनिकान एवढं शिक्षण घ्यायला, सुजाता शोनिकान एवढं रँक घेण्यासाठी लय मोठी लायकी लागते हो. उचलली जीप टाळेला. कशासाठी? तर एका भटक्या विमुक्ताच्या माणसाला टार्गेट करण्यासाठी, कार्यक्रम करण्यासाठी. ये नहीं चाले महाराष्ट्र में, ये नहीं चाले. आणि सांगायचं तात्पर्य हे झाला शासन निर्णय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्यांनी जे दाखवलं की 23ला झालं आणि खरेदी झाली. त्यांनी म्हणलं की मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली नाही आणि कुठली त्या सही झाली नाही मुख्यमंत्र्यांच्या, म्हणजे त्या मंत्रिमंडळाची बैठकीला मंजूर नव्हती आणि त्यांनी काढून घेतलं. त्या याच्यावर स्वतः ज्या पत्रावरती स्वाक्षरी पण नव्हती, आपलं दिनांक नव्हते, त्याच्यावरती बिना तारखेचं पत्र ते काढलं आणि त्याच्यावरून 200 कोटीचा अपार झाला किंवा घोटाळा झाला किंवा भ्रष्ट झाला असं म्हणायचं तात्पर्य. असं काहीच झालेलं नाही. त्या धांदट खोटं बोलणं आहे. अहो मला सांगा, त्याच्याही पलीकडे जाऊन हे धांदट खोटं बोलणं आहे.
आणि मला सांगा खरेदी आणि भ्रष्टाचार, अरे खरेदी तर होऊ दे, अरे खरेदी तर होऊ दे, अरे खरेदी तर होऊ दे. अरे भटक्या विमुक्तानं खरेदी केल्यानंतर म्हणली असतं तर काही ना काहीतरी त्याच्यामध्ये लोकांना चर्चा करायला तर संधी होती. अरे खरेदी तर होऊ दे, खरेदी तर होऊ दे. खरेदी नाही, चर्चा, चरवण, कोणाचा मी म्हणत नाही कोणाला भुकलं म्हणून, पण अशा भोकण्या गोष्टींना महाराष्ट्र थारा देत नाही. आणि म्हणून आम्हाला हे म्हणायचं आहे की ही योग्य वेळ आहे. सरकारने आता एका भटक्या विमुक्त माणसाला, एका मंत्री महोदयांना, सन्माननीय मंत्र्यांना अशा प्रकारे डिमॉरलाइज करण्याच्या बाबतीत आता योग्य ती SIT नेमून अंजली दमन यांची चौकशी केली पाहिजे. अंजली दमन यांची SIT नेमून चौकशी झाली पाहिजे. अंजली दमन यांची SIT नेमून चौकशी झाली पाहिजे. आणि वेळ पडली तर हे जर ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज असेल तर त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ते म्हणले की इफ्कोमध्ये आधी सुद्धा घोटाळे झाले होते धनंजय मुंडे आल्यानंतर या प्रकरणामध्ये, आणि त्यांना कुठल्याच मंत्रिपदावर त्यांना राहण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत मी त्यांच्या मागे लागून राहणार, त्यांचे प्रकरण बाहेर काढत राहणार. अंजली दमानिया, तुम्हाला सांगतो, मंत्रिमंडळ कोणाच्या बापाच्या घरचं नसतंय. भारताच्या संविधानातून अरे लोकांमधून लोक निवडत असतात आणि त्याच्यातून माणूस निवडून आलेला आहे. आमचे धनंजय मुंडे साहेब हिरा आहेत. भगवान बाबाला मानणारे आम्ही आहोत. अंजली दमानिया कोणी म्हणल्यामुळं आमची खुर्ची कोणी घेऊ शकत नसतं, आणि त्यातले त्यात दमानिया म्हणल्यामुळं अरे लाखो करोडो लोकांनी चाहत असलेले धनंजय आहेत, आणि हजारो मतांनी लाखांच्या घरामध्ये लोकांनी निवडून दिलेले धनंजय आहेत. तुम्ही अगोदर ग्रामपंचायतीला निवडून यायची आपली ही तयारी करा. आपली, मला काही वेगळा शब्द वापरायचा नाही, उंची तयार करा. ग्रामपंचायतीला निवडून येण्यासाठी सुद्धा एक उंची लागत असते. तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुम्ही कोण? आमच्या मुंडे साहेबांबद्दल हे नाहक आरोप आहेत आणि या आरोपांना आम्ही भीक घालत नाही. सर, या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे समोर येत नाही, बोलत नाहीत. त्यांनी काल पत्रक काढलं, दमन यांचे सर्व आरोप फेटाळलेत. ते धनंजय मुंडे समोरून त्यांना प्रत्युत्तर का करत नाहीत? एक लक्षात घ्या, उत्तर देण्यासाठी सुद्धा त्या उंचीचा प्रश्न असला पाहिजे ज्याच्यामध्ये काहीच नाही. ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, भरलेलं जे गाडगा असते की नाही आमच्या गावातलं, त्याचा आवाज आणि रिकामं गाडगा असते की नाही त्याचा आवाज लय फरक असते. रिकाम्या गाडग्यावर काय बोलायचे, ते बदबद 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 वाचते. त्या बदबद बदबद वाचणाऱ्यावर काही बोलायची गरज नाही, आणि अशा पादऱ्या गोष्टींवर तर चर्चा करण्याची गरज नाही. त्याच्यामुळं ज्या गोष्टीला महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, वंचित, भटका, अनुसूचित जाती जमातीचाच माणूस मला सांगा किंमत देत नाही, तर काय उत्तर द्यायची गरज आहे? माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा काय सांगितलं की ज्यावेळेस हे प्रोसिजर फॉलो होत नाही असं निदर्शनास आल्यानं बोलण्याची संधी आहे ना. एवढी मोठे मोठे माणसं का हे होऊ शकत नाहीत? कारण सांगायचं तात्पर्य हे आहे की ह्या गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त ठरवून टार्गेट केलं चाललं आहे. त्याच्यामुळे या गोष्टीला फार जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. अशा गोष्टी केराच्या टोपलीत टाकण्यासारख्या आहेत. सर, अंजली दमन यांचे आरोप थेट धनंजय मुंडेवरती आणि थेट मंत्रिमंडळावरती आहेत, तर तुम्ही त्यांच्या विरोधात काही ॲक्शन घेणार का? धनंजय मुंडेंची बदनामी सातत्याने यांच्याकडून केली, तुम्ही काही केस बीस फाईल करणार का? कोर्टात जाणार का? आता आम्ही आमच्या भटक्या विमुक्त समाज, मागासवर्गीय वंचित समाजाच्या वतीनं लवकरच सरकारची, शासनाची भेट घेऊन, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन, उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांची भेट घेऊन आम्ही अधिवेशन काळामध्ये ही गोष्ट प्राकाराने लक्षात आणून देणार आहोत. आणि जर अंजली दमानिया यांचं हे सातत्य चालूच राहिलं, मला सांगा की यांचा जो धनी आहे, जे कोणी धनी असेल वैचारिक हे सगळं पुरवणार आहात. त्यांनी तर आता काल उघडच केलं की लोकसभेत असं झालं, राज्यसभेत असं, जे काही बोलले असतील तुमचेच पत्रकार सांगत होते. तर त्याच्यातून लक्षात येतं आहे की ही कडी जी जुडते ती विरोधी बाकावरून जुडत जर असेल तर सुप्रियाताईंनी येऊन बोलावं. हिंमत नाही का त्यांच्यामध्ये? हां, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डिफिमेटरी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विलफुली डिसओबिडियन्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी समाजाला एखाद्या ठरवून टार्गेट करणाऱ्या आहेत. म्हणून ह्या बाबतीमध्ये लवकरच डिफेमेशनचा दावा असो किंवा योग्य
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचा दावा असो, त्या म्हणजे दोन्ही संहितेखाली दाखल करण्यासाठी शासनाकडे विनंती करणार आहोत. आणि समाजसुद्धा तेवढा आमचा सक्षम आहे. भगवान बाबाच्या आशीर्वादानं आमच्या समाजाला समजलेलं आहे, आमचा समाज काही कमी नाही. आमचा समाज, मग आमचा धनगर भाऊ असेल, आमचा वंजारी भाऊ असेल, आमचा वडार भाऊ असेल, आमचा बारा बलुतेदार भाऊ असेल, कोणी असेल, आमचा माणूस आता हुशार झालेला आहे. जरी सरकारनं जर लवकर कारवाई नाही केली, आज मी उलटं मानतो, जसं त्या म्हणतात ना की राजीनामा घ्या, आम्ही म्हणतो राजीनामा तर देतच नाही. बाई तुझ्या बोलण्याला आम्ही किंमतही देत नाही. तू कोणी हस म्हणून आम्ही मानतही नाहीत आम्ही तुला. परंतु त्या उलट आज आम्ही सांगतो की या दमानिया बाईची तथाकथित काय म्हणायचं नाही आम्हाला, ते सामाजिक कार्यकर्ता काय, त्यांना आम्हाला सांगायचं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये SIT नेमून चौकशी करा. 2 दिवसापूर्वी करुणा मुंडे शर्मा यांनी सुप्रियातांची भेट घेतली आणि धनंजय मुंडेंचा म्हणजे त्यांनी जे काही शपथपत्रातले खोटे दिले होते आणि त्यांच्याविरुद्ध ते आंदोलनसुद्धा करणारे काही दिवसामध्ये आणि त्यांचा राजीनाम्याची मागणी केली. आणि संपूर्ण प्रकारामध्ये तुम्हाला वाटतं की धनंजय मुंडेंना अडकवण्यासाठी किंवा धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्यासाठी यामागे मुख्य कोणाचा हात असेल तुम्हाला वाटतं? नाव सांगा. बघा, धनंजय मुंडे साहेबांची जी भूमिका आहे ती कायम म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाच्या न्यायाची भूमिका आहे. वाल्मिक कराड साहेबांची भूमिका तशीच होती. पॉलिटिकली मोटिवेटेड सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे आमची माणसं थोडी बहुत जरी समाजसेवी झाली की त्या माणसांना कशात तरी, पण काय होतं की अशा गोष्टी चर्चा होते, त्याच्या पुढं काही जात नाही. आमची माणसं अत्यंत प्रेमळ माणसं आहेत. त्याच्यामुळे आमच्या धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट, जर कोणात हिम्मत असेल, सुप्रियाताई असतील किंवा कोणी असेल, हिम्मत करून तुम्ही बोला. कडे तुम्ही पास ऑन करून कोणी बोलू नये. मी म्हणत नाही तुम्ही बोलताय म्हणून, पण पास ऑन करून कोणी बोलू नये. देश गुंजर सदावर्ते त्यांनी धनंजय मुंडेंची बाजू या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. गणेश मोरेसह मिहिरा डाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.